मागतो बांधू पेटो एक या ठिकाणी सर्व मान्यवरांचं मी प्रथमतः ग्रामस्थांच्या वतीनं शाळेच्या वतीनं स्वागत करतो. त्याप्रमाणे सर्वांच्या उपस्थितीत हा उद्घाटनचा कार्यक्रम पार पडत आहे. मी विनय आंबेडकर यांना विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला हार अर्पण करावं. प्रमाणे ऑर्गनायझेशन प्रचलनमध्ये त्याचप्रमाणे विचारेश्वर यांच्या हस्ते उपप्रचलन पाटील यांच्या हस्ते उपप्रचलन होत आहे. ज्या भारतीय गुरु प्रमाणे पाटील गुरु यांच्या हस्ते उपप्रचलन मी या गावचे गावप्रमुख मुली नांदेकर यांना विनंती करतो की शिवाजी महाराजांच्या फोटोला हार अर्पण करावा. आपल्या देशाची घटना होणारे संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी या शाळेच्या विषयाचा आदरणीय संगमकर यांना विनंती करेन की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुष्पहार अर्पण करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुष्पहार अर्पण करत आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी या ठिकाणी अंधारातून प्रकाशाला येणाऱ्या या
मुखप्रज्वलन या ठिकाणी मुखप्रज्वलन करण्यात आलेलं आहे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आणि आज या असा कार्यक्रमाला आज टीपी रायगड पोलीस आहे गुरुबाईच्या अंगणवाडी सेवक आहेत त्यांची मुलगी 2 नंबर हे मी असं म्हणजे प्रयत्न करणाऱ्याला यश हे देवच असतं. धन्यवाद पाटील सर आपण त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतलेली पाहिजे. जर खरंच जर तुम्हाला आकाशाला गवसणी घालायचं असेल तर तुम्हाला चौकट मोडावी लागेल. श्रीकृष्णाने काय केलं होतं की त्यांच्या स्वप्नातली द्वारका निर्माण करण्यासाठी त्यांनी जिंकलेली मथुरा सोडली होती. मग तुम्हाला देखील आपली चौकट ही बदलावी लागेल आणि तुम्हाला काहीतरी करावं लागेल. खरंच धन्यवाद या ठिकाणी पाटील सर परत पुन्हा आपलं धन्यवाद. आणि एकदा आणखी या प्रकारचे आम्ही एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी ठेवू. यानंतर जडरवाल्यांना विनंती या गावचे विस्तार अधिकारी जटारवाड्यांना मी विनंती करेन आणि आता नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्या आपण शुभेच्छा पर या अमृत महोत्सवानिमित्त आपण शुभेच्छा पर 2 शब्द बोलावं. नमस्कार सर्वांचं इथे ह्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जे कार्यक्रम होत आहेत त्यासाठी सर्वांचं स्वागत करते. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आत्ताच पाटील सरांनी करिअर मार्गदर्शन केलं. खरोखरच मुलांनी जे ऐकायला हवं होतं आत्ता त्यांनी म्हटलं तसं पण नाही ऐकलं. पण पालकांनी ज्यांनी ऐकलंय तर त्यांनी निदान त्यांचा फोन नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क करून काही शंका असतील तर विचाराव्यात आणि आपलं करिअर घडवावं. विद्यार्थी आहेत तर बाकी लहान पुढे जायला नको. त्याचं शाळेचं नाव लौकिक चांगलं आहे. ज्यावेळेला आपण म्हणतो की माणूस म्हातारा झाला की तो निरुपयोगी झाला असं आपण म्हणतो, त्याच्या उलट संस्थेचं असतं. ज्यावेळेला एखादी संस्था वयस्कर होते म्हणजे जास्त वर्षाची होते त्यावेळेला तिचा उज्ज्वल काळ सुरू होतो असं म्हणतात. कारण त्यावेळेला ती संस्था नावारूपाला आलेली असते. त्याच्यामधून अनेक विद्यार्थी अनेक लोक घडलेले असतात. आता ज्या वेळेला पहिल्या सुरुवातीला ही शाळा स्थापन झालेली असेल तर त्यावेळेचे कोणी 4 वर्षाची 5 वर्षाची मुलं असतील कदाचित या ठिकाणी असतील तर त्यांना माहिती आहे की ही संस्था तयार करण्यासाठी किंवा ही शाळा उघडण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले. पहिल्यांदा बऱ्याच संस्था शाळा उभ्या राहिल्या खेडेगावामध्ये आपल्या जागा त्यांना देऊन अशा शाळा उभ्या राहिलेल्या आहेत. आणि त्या आत्ताचं जर चित्र शाळांचं बघितलं तर खरोखरच म्हणजे खूप वाईट वाटतं की शाळांची संख्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या खूप रोडावलेली आहे. आत्ताच्या करिअर मार्गदर्शनाचा उपयोग जर प्रत्येकाने केला तर मला वाटत नाही की आपल्याला कोणीतरी बाहेर मुंबईला किंवा अशा ठिकाणी 10 द्यायच्या खोलीत 4-4, 5-5 माणसांनी राहून इथे अतिशय कष्टात जीवन घालवायला लागेल असं मला वाटत नाही. आणखीनही करिअरच्या संधी सरकारी शिवाय आपल्याकडे उपलब्ध आहेत. अनेक प्रकारचे व्यवसाय आपल्या या नैसर्गिक वातावरणासाठी पोषक असलेले असू शकतात आहेत. आणि आपलं योगदान आपल्याला लाभलेलं आहे. या वास्तूला आज या ठिकाणी आपण उपस्थित झाल्याबद्दल खूप खूप आणि आपलं या ठिकाणी शुभेच्छा पर आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं धन्यवाद. या ठिकाणी आमचे नाचनकर सर या ठिकाणी मगापासून या चांगल्या कार्यक्रमाचं या ठिकाणी शूटिंग करतायत. पत्रकार आहेत आणि मॅडमचे ते सारथी देखील आहेत. त्यांना विनंती करेन की आपण 1 मिनिटासाठी मी आमचे विनीनजी आंबेकर यांना विनंती करेन की नाचनकर सरांना पुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे, आभार व्यक्त करायचा आहे. धन्यवाद नाचनकर सर. पूर्वी एक स्कीम होती आजचा दिवस शाळेसाठी, त्याप्रमाणे सर्व ग्रामस्थांनी आज शाळेतच राहायचंय, शाळेतच भोजन करायचंय आणि बहुत आनंद मागील पुढील जे अनुभव तुम्हाला आलेले आहेत ते इथे एकमेकाशी कतड करायचे आहेत. तेव्हा कुठेही घरी जायचं नाही. आज दुपारची झोप इथेच काढायची आहे. समजलं? त्याप्रमाणे भोजनाची व्यवस्था होत आहे. तरी सर्वांनी कुठे घरी जाण्याचं कारण नाही, तुम्ही इथेच राहायचंय. यानंतर पूजेचा कार्यक्रम चालू आहे. सर्वांना विनंती आहे कोणी घरी जाऊ नका, आरती होईल. शिला पडकर पाठवून गोष्टी आहेत ना अण्णा, क्लिअरिटी भारी आहे. त्याचं आहे इथे शाळेत होती ना तेच सुरवायचे गरीब ना
अध्यक्ष मॅडम सुर्वे कर्तव्य या ठिकाणी सुर्वे यांचा सन्मान या ठिकाणी त्या रत्नागिरीहून आमच्या विनंतीला मान देऊ सर आणि पाटणकर बाई यांचा सन्मान शैलेश आंबेकर यांनी करावा असं त्यांना मी विनंती करतो. शैलेश आंबेकर या शाळेचे माजी शिक्षक पाटणकर सर यांचा सन्मान करतील. पाटणकर सर आणि पाटणकर बाई यांचा सन्मान करतील. शैलेश आंबेकर शैक्षणिक धोरण या धोरणामुळे या इमारतीचं काम झालेलं आहे. अतिशय चांगलं काम झालेलं आहे. अमृत महोत्सव वर्ष साजरं करताय आपण. 75 वर्ष शाळेला झाली आणि त्यानिमित्तानं आपण सर्वांनी आम्हाला इकडे पाचारण केलं, बोलावलं. त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक आभार मानतो आणि मला 2 शब्द बोलायला संधी दिली त्याबद्दल आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय यानंतर गुरुबाईंना विनंती करतो आपण आपलं 1 मिनिट मनोगत व्यक्त करायचं. नमस्कार सर्वांना. माझी म्हणजे ही पूर्ण प्राथमिक शाळा, पण मी अजून त्यानंतर कोदवली शाळा आधी सगळ्यांचे आम्हाला सन्मान कर आमचा सत्कार करण्यासाठी प्राथमिक शाळा कनेरी मुख्याध्यापक सगळे शिक्षक माझे ग्रामस्थ यानंतर माझे संघटनेचे अध्यक्ष मनोज पाडावे सन्मान ग्रामपंचायत अधिकारी चौगुले मॅडम चेतार मॅडम यांनी त्यांचा सन्मान करावा. आपल्या गावात लाईटची सेवा करणारे संजय कदम, प्रसाद टकरू, पंकज परब यांच्यापैकी कोण असेल त्यांनी यायचं आहे. संजय कदम, पंकज परब आणि प्रसाद टकरू. दशरथ पाडवे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातो. गावकर, आंबेकर आणि गुरव यांना विनंती आहे त्यांचा त्यांनी सन्मान करायचा आहे.